अनेकदा ऐकलं असेल की सासऱ्यांनी जावयाला सोन्याची अंगठी दिली, एखादी महागडी भेट दिली किंवा 4 चाकी गिफ्ट केली. पण एखाद्या सासऱ्याने आपल्या जावयाला चक्क जिवंत घोडी भेट दिल्याचं तुम्ही कधी ऐकलंय का? तेही कोणत्याही कार्यक्रमात नाही, तर एक भन्नाट सरप्राईज देत. धाराशिव जिल्ह्यातील ईट परिसरात घडलेली ही घटना सध्या सर्वत्र चर्चेचा विषय ठरतेय. सासरा जावई यांच्यातील हे जिव्हाळ्याचं सुंदर नातं सर्वांचं लक्ष वेधतंय. नमस्कार, मी श्वेता, तुम्ही पाहताय आझाद मराठी. पारा गावातील विलास झांबरे यांनी काही दिवसांपूर्वी आपल्या जावई क्रांतिसिंह राऊत यांना फोन केला. फोनवर त्यांनी अगदी सहजपणे सांगितलं, तुमच्या घरी शेतीसाठी लागणारं काही साहित्याचं पार्सल आलं आहे, जरा उतरवून घ्या. सासऱ्यांचा फोन असल्याने क्रांतिसिंह यांनाही काही संशय आला नाही. त्यांना वाटलं नेहमीप्रमाणे शेतीसाठी काही अवजारे किंवा साहित्य आले असावे. मात्र घरी पोहोचल्यावर त्यांच्यासमोर जे दृश्य होतं ते पाहून ते अक्षरशः थक्क झाले. घरासमोर एक सुंदर, देखणी आणि राजेशाही थाटाची सिंधी घोडी उभी होती. काही क्षण त्यांना विश्वासच बसला नाही की हे सरप्राईज त्यांच्यासाठी आहे. या अनोख्या भेटीमागे एक भावनिक कारणही आहे. विलास झांबरे सांगतात की त्यांच्या मुलीचे लग्न कोरोनाच्या लॉकडाऊन काळात झालं होतं. त्या काळात अनेक निर्बंध असल्यामुळे लग्न अगदी साधेपणाने आणि घाईगडबडीत पार पडलं. मुलगी आणि जावयासाठी मनात असलेल्या अनेक इच्छा आणि हौशी त्यावेळी पूर्ण करता आल्या नाहीत. ही गोष्ट त्यांच्या मनात कायम होती. सध्या अधिक मास म्हणजेच धोंड्याचा महिना सुरू आहे. ग्रामीण भागात या महिन्यात लेक जावयांना घरी बोलावून त्यांचा सन्मान केला जातो आणि काही जण अशा वेळी सोन्याची अंगठी देतात, तर काही जण भेटवस्तू देतात. मात्र विलास झांबरे यांनी यावेळी काहीतरी वेगळं करण्याचा विचार केला. त्यांना अशी भेट द्यायची होती जी जावयाला आयुष्यभर लक्षात राहील. याच दरम्यान त्यांना आठवलं की क्रांतिसिंह यांना घोड्यांची विशेष आवड आहे. लहानपणापासूनच त्यांना घोडेस्वारीची आणि घोड्यांविषयी आकर्षण आहे. मग त्यांनी ठरवलं की नेहमीच्या भेटवस्तूऐवजी जावयाला त्याच्या आवडीची आणि खास अशी भेट द्यायची आणि तिथूनच सिंधी घोडी भेट देण्याची कल्पना जन्माला आली. घोड्यांच्या अनेक जाती असल्या तरी त्यांनी सिंधी घोडीची निवड केली, कारण या जातीची घोडी शांत स्वभावाची, विश्वासू आणि अत्यंत गुणी मानली जाते. विशेष म्हणजे घोडेस्वार चुकून खाली पडला तरी ही घोडी पुढे पळून जात नाही, तर त्याच जागी थांबते असं सांगितलं जातं. त्यामुळे अनेक घोडाप्रेमी या जातीला विशेष पसंती देतात. आपला सरप्राईज प्लॅन पूर्ण करण्यासाठी विलास झांबरेंनी साळेगाव येथील व्यापारी सलमान काझी यांच्याकडे जाऊन घोडीची पाहणी केली. योग्य घोडी पसंत पडल्यानंतर त्यांनी कोणालाही कल्पना न देता व्यवहार पूर्ण केला आणि थेट सरप्राईजची तयारी सुरू केली. अखेर योग्य वेळ साधून त्यांनी जावयाला फोन केला आणि पार्सल आले असं सांगून हा अनोखा धक्का दिला. क्रांतिसिंह राऊत यांनीही आपल्या भावना व्यक्त करत सांगितलं की मला खरंच वाटलं होतं की काही शेतीसाठीचं साहित्य आलं असेल, पण घरासमोर सुंदर सिंधी घोडे पाहून मी काही क्षण स्तब्धच झालो. हा क्षण माझ्यासाठी आयुष्यातला सर्वात मोठा आणि अविस्मरणीय क्षण होता. सासऱ्यांनी दाखवलेल्या प्रेमासाठी मी त्यांच्या मनापासून आभारी आहे. या घोडीची काळजी मी माझ्या कुटुंबातील सदस्याप्रमाणे घेईन. आजच्या काळात नात्यांमध्ये औपचारिकता वाढताना दिसते, पण सासरा आणि जावई यांच्यातील प्रेम, विश्वास आणि आपुलकीचं हे उदाहरण अनेकांच्या मनाला स्पर्श करून जात आहे. ही भेट केवळ एका घोडीची नाही, तर नात्यांमधील जिव्हाळा, माया आणि आठवणी जपण्याची भावना दर्शवणारी आहे. त्यामुळेच धाराशिवमधील ही अनोखी घटना सध्या पंचक्रोशीत चर्चेचा विषय ठरली असून या सासऱ्याच्या कल्पकतेचं आणि प्रेमाचं सर्वत्र कौतुक केलं जातंय. तुम्हाला कशी वाटली ही कहाणी कमेंट करून आम्हाला नक्की सांगा. अशाच अपडेट्ससाठी आझाद मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.